नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण गुलाबी सदाफुलीची फुले आणि फुलझाड याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. ही पहा, ही दिसत आहेत ही गुलाबी सदाफुलीची फुले आहेत. ही फुले अतिशय आकर्षक आणि सुंदर दिसतात. सदाफुली ही सदाहरित झुडूपवर्गीय वनस्पती आहे. सदाफुलीचे झाड 2-3 फूट उंच वाढते. सदाफुलीचे झाड लावले की 2 महिन्यांनंतर या झाडाला फुले यायला सुरुवात होते. सदाफुलीच्या झाडाला फुले यायला लागली की संपूर्ण झाड फुलांनी बहरून जाते आणि असे फुलांनी बहरलेले झाड अशा प्रकारे अतिशय आकर्षक आणि सुंदर दिसते. सदाफुलीच्या झाडाची पाने गर्द हिरवी आणि लांबट असतात. सदाफुलीच्या झाडाला भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. भर उन्हाळ्यातही सदाफुलीच्या झाडाला भरपूर फुले येतात. तसेच पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन या झाडासाठी आवश्यक असते. सदाफुलीची झाडे ही कुंडीमध्येही लावता येतात, तसेच जमिनीवरही लावता येतात. ही फुले अतिशय आकर्षक दिसतात, त्यामुळे बागेमध्ये शोभेसाठी सदाफुलीची झाडे लावली जातात. गुलाबी सदाफुलीच्या फुलांना 5 पाकळ्या असतात. या पाकळ्या काहीशा फिकट छटेमध्ये असतात आणि मध्यभागी गडद रंगाचा ठिपका असतो. सदाफुलीचे आयुर्वेदिक दृष्ट्याही महत्त्व आहे. सदाफुलीच्या झाडाची पाने आणि फुले यांचा उपयोग आयुर्वेदिक औषधांमध्ये करण्यात येतो. सदाफुलीची फुले फुलून गेली की एका फुलापासून 2 शेंगा तयार होतात. या शेंगांमध्ये काळ्या रंगाचे अतिशय लहान असे बी असते. या बियापासून रोपे तयार करण्यात येतात आणि ही रोपे लावून सदाफुलीची लागवड केली जाते. सदाफुलीच्या झाडाला वर्षभर दररोज फुले येतात, त्यामुळे या फुलांना सदाफुली असे म्हटले जाते. वास्तुशास्त्रातही सदाफुलीचे झाड घरामध्ये लावणे अतिशय शुभ मानले जाते. सदाफुलीचे झाड घराच्या पूर्वेला लावल्यास घरामध्ये सुख समृद्धी येते असे मानले जाते. घरामध्ये सदाफुलीचे झाड जर टवटवीत आणि फुलांनी बहरलेले राहत असेल तर घरामध्ये आर्थिक सुबत्ता येते, पैशाची चणचण जाणवत नाही असे मानले जाते. सदाफुलीच्या झाडाला मराठीमध्ये सदाफुली, हिंदीमध्ये सदाबहार आणि इंग्रजीमध्ये पेरिविंकल असे म्हणतात.